मला तर मी तिथून चाललेलो तर मला दिसला की एक पिल्लू आपला मेल आहे व्हाईट कलरचा, जी फिमेल होती तुम्हाला दाखवतो. इथं मेल आहे, हाडका हा पण तसाच झालेला हाडका, आणि तो आता तो जाडा होता तो पण तसाच हाडकावून मेला. आणि आताचे राहिले आता 3 मेलेत आणि 3 राहिलेत. आता मी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे तर तुम्हाला एक अपडेट द्यायचे मला की जे पण सगळे पिल्लं होते ना ते सगळे मेलेले आहेत. म्हणजे फक्त आता राहिला एक तो ब्लॅक होता तो राहिला, बाकी सगळे मेलेले आहेत. तुम्हाला मी फोटो दाखवेन तुम्हाला स्क्रीनवर, तेवढे सगळे मेलेले आहेत. आणि आता फक्त राहिला तो एक ब्लॅक, तो तिथे झोपला दिसतोय तो. तर आणि आता तो आहे ना माझ्याच घरी असतो, म्हणजे घरीच ठेवला त्याला मी. पायाचं नंतर मोठं झाल्यावर सोडून देईन अजून, पण तो आता घरीच राहतो. आणि बाकीचे सगळे मेल आहेत, त्यांना फूड पॉयझन, मला वाटतं फूड पॉयझन वगैरे झाले, कारण का ते बाहेर असतं काय पण घाण बिन खातात, घुसपीस मेली विली ज्याने. आणि तेही मराठीच्या आधी म्हणजे खाणं सोडतात, ते खाणं पिणं तेही पूर्ण सोडून दिलं. म्हणजे दूध दिलं ना तरी पण नाही खात, कायच नाही खात, सोडून दिलं ते. आणि मग तसे ते मेल. आणि जो फेवरेट होता माझा, जो जाम केसाळू होता, तो पण नाही राहिला आहे आत्ता. सो तुम्हाला मी क्लिप्स वगैरे दाखवीन काय काय ते पुढे बघा, तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग. काळा कुत्रा पण मेलेला आहे, लास्ट होता तो, आता कायच नाही राहिलेत. मित्रांनो आता आपले सगळे कुत्रे मेलेले आहेत, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेत पाठच्या. तर मला असं वाटतं की हे एक देवाने दिलेला स्टार्टर आहे. म्हणजे मला ब्लॉग बनवण्यासाठी देवाने एक ही मला संधी दिलेली. बघा ना, आता हे कुत्रे दिले म्हणजे कुत्र्यांना मी सांभाळल्यानंतर त्यांच्यावर व्हिडिओ बनवले तर मला 1000 व्ह्यूज भेटले, चांगला वॉच टाईम भेटला मला त्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि प्लस मी शॉर्ट्स वगैरे टाकले, त्याच्यावर पण 1000पेक्षा जास्त व्ह्यूज वगैरे गेलेत. आणि 1000 जिथं व्ह्यूज झाला ना भाई, तिथंच खतरनाक, तिथूनच मला फुल मोटिवेशन भेटलं की व्हिडिओ बनवायचा. की आता एवढे 1000 व्ह्यूज आले तर त्यांचं वॉच टाईम वेस्ट नाही झाला. आता मी स्टार्ट करणार आहे ब्लॉग. मी आता धडाधड ब्लॉग बनवू आपण या चॅनलवरती, आणि चॅनल मॉनिटाईज करून घेऊ. तर मला असं वाटतं की देवाने हे मला एक चॅनल स्टार्ट करण्यासाठी एक पाठवलं. बघा ना, आता सगळे कुत्रे मेले, आता एक पण राहिला नाही. आणि आता मला फुल मोटिवेशन पण भेटलं की ब्लॉग वगैरे बनवायचं, आणि बरेच सुधारणा पण झाली आहे ब्लॉग बनवायची. ठीक आहे, तर आता काय करू नाही शकत. आता ह्याच्या पुढचे ब्लॉग आपले असेच एन्जॉय आणि फनीवाले असेल. आता कुत्रे मेले आहेत, खूप वाईट वाटतं आहे, पण आता काय करू नाही शकत. शेवटी ते देवाच्या हातातच आहे. एवढंच होतं त्यांचं आयुष्य, आणि आता ते मेलेत. त्यामुळे पुढे काय आता कंटिन्यू करण्यासारखा विषय राहिलेला नाही. जेवढे पण माझे क्लिप होते तेवढे मी सगळे दिलेत तुम्हाला या व्हिडिओ ब्लॉगमध्ये. आणि मी जेव्हा नाशिकला गेलेलो बाहेर, तेव्हा माझ्या बहिणीने वगैरे त्यांना खायला घातलं. आणि प्लस माझ्या मित्रांनी पण, त्यांना पण मी सांगून ठेवलेलं खायला घालायला त्यांना, तर त्याही पण त्यांना खायला घातलं वगैरे. आणि त्यांनी पण खूप सपोर्ट केला ह्या कुत्र्यांना वगैरे सांभाळण्यासाठी, परत खाण्यासाठी त्यांच्या. तर शॉर्ट आउट तुम्हाला पण. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.